हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। मे 2023 मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महत्त्वाचे पुरस्कार। पुरस्कार आपण दोन विभागात विभागलेला असतो। पहिला विभाग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार। सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर। पहिला पुरस्कार आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। ज्या काही तुमच्या आगामी होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये या पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। कोणता आहे पुरस्कार? तर त्या पुरस्काराचं नाव आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार किंवा त्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल बुकर प्राइज असं देखील म्हटलं जातं। बेसिकली कोणत्याही भाषेतील इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला दिला जाणारा हा पुरस्कार आहे। परंतु पुस्तक दिलं जात असताना, अवॉर्ड दिला जात असताना या पुस्तकाचा मूळ लेखक आणि इंग्रजीमध्ये अनुवादित करणारा लेखक यांना दोघांना विभागून हा पुरस्कार दिला जातो। त्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक वेळेला हा जो काही बुकर पुरस्कार विजेते लोक असतात ते कंपल्सरी दोन असतात, एक पुस्तकाचा मूळ लेखक आणि त्याचा इंग्लिश मधला ट्रान्सलेटर। काय आहे पुरस्कार हे आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत, परंतु या वर्षीचा पुरस्कार कोणत्या दोन लेखकांना मिळालेला आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरचे प्रश्न पण मी सांगणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न आयोगाने या टॉपिक वरती याच्यापूर्वी विचारलेले आहे। ओके, सो विजेते आहेत बघा जॉर्जी गोस्पोडिनोव। तुम्ही जॉर्जी लक्षात ठेवलं तरी काही अडचण नाही। जॉर्जी गोस्पोडिनोव जे बल्गेरियाचे लेखक आहेत आणि दुसरे आहेत त्याच्या ट्रान्सलेटर एंजेला रॉडेल। ओके, सो या दोन व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे। सो जॉर्जी गोस्पोडिनोव बल्गेरियाचे आणि अमेरिकेच्या एंजेला रॉडेल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। इथं दोघं पण दिसत आहेत बघा तुम्हाला, इथं मूळ लेखक आहेत आणि त्याच्या अनुवादक त्या ठिकाणी आहेत। आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारताना हा जो काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे तो कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे असा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे। सो कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे तर चांगलं लक्षात ठेवा, टाइम शेल्टर। ओके, सो हे जास्त महत्त्वाचं आहे। आयोग साधा सिंपल प्रश्न विचारू शकतं की 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीपैकी कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे तर ते पुस्तक आहे टाइम शेल्टर। हा साहित्यिक पुरस्कार मिळालेली पहिलीच बल्गेरियन कादंबरी। याचा अर्थ मूळ बल्गेरियन भाषेमध्ये कादंबरी लिहिली, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्या ठिकाणी टाइम शेल्टर असं केलेलं आहे। ओके, काय आहे हा पुरस्कार? या पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो। 2004 मध्ये पुरस्काराची घोषणा आहे। पहिला पुरस्कार त्या ठिकाणी 2005 ला आहे। इथं आयोगाने एकदा कन्फ्युजन करून प्रश्न विचारलेला होता। सो पुरस्काराची घोषणा आहे 2004 ला, पहिला पुरस्कार आहे 2005 ला। याच्यापूर्वी हा पुरस्कार मॅन बुकर इंटरनॅशनल या नावानं दिला जात असे, कारण का मॅन ग्रुप ही ब्रिटनमधली एक संस्था आहे, त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जात असे म्हणून त्याला मॅन बुकर इंटरनॅशनल असं नाव होतं। परंतु 2019 मध्ये या पुरस्काराचे जे काय स्पॉन्सर्स आहेत ते स्पॉन्सर बदललं म्हणून पुरस्काराचं नाव प्लेन आंतरराष्ट्रीय बुकर किंवा इंटरनॅशनल बुकर असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। सो पूर्वी मॅन ग्रुप या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात असे, त्यामुळे आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं त्या संस्थेचं नाव देऊन। त्यामुळे लक्षात ठेवा हा पुरस्कार 2019 पासून कुणाकडून दिला जातो तर क्रँक स्टार्ट फाउंडेशन। लक्षात ठेवा क्रँक स्टार्ट फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो। पुरस्काराची रक्कम 50,000 पाउंड। ओके, आयोग तुम्हाला इथं कन्फ्यूज करू शकतं, इथं डॉलर टाकू शकतं। सो डॉलर नाहीये, पाउंड आहे। ओके, आणि ही 50,000 पाउंडची रक्कम जी आहे ती विभागून दिली जाते कुणाला? त्या पुस्तकाचा मूळ लेखक आणि अनुवादक। फॉर एक्झाम्पल या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी आणि एंजेला हे जे काही दोन लोक आहेत त्यांना विभागून देण्यात आलेला आहे। म्हणजे 25,000 पाउंड या एंजेला यांना तर 25,000 पाउंड या जॉर्जी गोस्पोडिनोव यांना। ओके, पुरस्काराचं वितरण दरवर्षी केलं जातं। पूर्वी तो 2016 पासून 16च्या पूर्वीपर्यंत दर 2 वर्षांनी दिला जात असे। लक्षात ठेवा कोणत्याही भाषेतील इंग्रजी अनुवादित पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार त्या ठिकाणी आहे। अगदी उदाहरण द्यायचं मी तुम्हाला सांगतो। फॉर एक्झाम्पल काय ABC नावाचे एक पुस्तक आहे जे समजा हिंदी भाषेमध्ये लिहिलेलं आहे। ओके, आणि या पुस्तकाचा लेखक समजा कोणतरी आहे, आपण धरून चालू, आणि या ABC ह्या हिंदी भाषेतील पुस्तकाचं इंग्लिश ट्रान्सलेशन XYZ या नावाने केलेलं आहे। सो लक्षात ठेवा मूळ हिंदी भाषेतील पुस्तक
जर XYZ या नावाने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं असेल तर या इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या म्हणजे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटेड झालेल्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. असाच एक पुरस्कार आहे बघा बुकर पुरस्कार, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शब्द नाही. सो आंतरराष्ट्रीय बुकर आणि बुकर पुरस्कारामध्ये हाच फरक आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला दिला जातो, तर बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजी पुस्तकाला दिला जातो. याचा अर्थ त्या पुस्तकाची मूळ भाषा इंग्रजी पाहिजे, पण इथं पुस्तकाची मूळ भाषा इंग्रजी नसायला हवी. त्या पुस्तकाचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन त्या ठिकाणी झालेलं हवं. दुसरी एक अट त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, जरी ते इंग्रजीमध्ये अनुवादित झालेलं असलं पुस्तक तरी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन जे काही पब्लिकेशन आहे ते युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये त्या ठिकाणी झालेलं हवं. पूर्वी हा पुरस्कार राष्ट्रकुल देश, आयरिश देश आणि झिम्बाब्वे इथल्या लेखकांपुरताच मर्यादित होता, परंतु 2016 पासून हा जगातल्या सर्व लेखकांसाठी खुला आहे. त्यामुळे इथं आयोग कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला हे स्टेटमेंट टाकू शकते की हा पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देशांसाठीच मर्यादित आहे, तर नाही, हा जगातल्या सर्व लेखकांसाठी त्या ठिकाणी खुला आहे. पहिला पुरस्कार 2005 मध्ये इस्माईल काद्रे अल्बानियाचे आहेत त्यांना देण्यात आला होता. 2022चा पुरस्कार एका भारतीय लेखिकेला त्या ठिकाणी मिळाला होता. 2022चा पुरस्कार बघा गीतांजली श्री, ज्या भारताच्या आहेत आणि इथं कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, त्या फर्स्ट इंडियन आहेत ज्यांना हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळं ओव्हरऑल तुम्हाला कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय साहित्यिक कोण आहेत, तर गीतांजली श्री. गीतांजली श्री यांनी रेत समाधी या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्या रेत समाधीचं टॉम्ब ऑफ सँड या इंग्रजी भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं होतं. सो मागच्या वर्षीचा पुरस्कार गीतांजली श्री भारताच्या आणि डेझी रॉकवेल अमेरिकेच्या यांना हा पुरस्कार दिला होता. याचा अर्थ मूळ लेखिका ह्या आहेत गीतांजली श्री, डेझी रॉकवेल यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. सो मूळ पुस्तक नाव ते पण माहीत असू द्या, रेत समाधी. या रेत समाधी या हिंदी भाषेतील पुस्तकाचं ट्रान्सलेशन टॉम्ब ऑफ सँड या नावानं त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, सो महत्त्वाचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. जॉर्जी आणि एंजेला हे शब्द लक्षात ठेवा आणि टाइम शेल्टर हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला इथं विचारू शकतो. ओके, येस. चलो, नंतर आहे फ्रान्स देशाचा एक सर्वोच्च नागरी सन्मान. जसं भारतामध्ये भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, विभूषण असे सन्मान आहे, तसं फ्रान्समध्ये त्या ठिकाणी जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याला म्हटलं जातं शेवियर डी ला लीजन डी ऑनर किंवा त्याला लीजन ऑफ ऑनर असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, येस. सो एन चंद्रशेखरन जे टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत त्यांना हा फ्रान्स सरकारचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये व्यापारी संबंध मजबूत करण्यातल्या त्यांच्यासाठी त्यांनी जे काही योगदान दिलं त्याच्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. फ्रान्सचा हा सर्वोच्च नागरी सन्मान त्या ठिकाणी आहे. त्यामुळे असं पण आयोग प्रश्न विचारू शकतं की फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान खालीपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे, तर त्यांचं नाव आहे एन चंद्रशेखरन जे टाटा समूहाचे सध्याला अध्यक्ष आहे. ओके, येस. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी मध्यंतरी पॅसिफिक महासागरात जे काही महत्त्वाचे बेटीय देश आहेत त्या बेटीय देशांच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी गेले होते आणि तेव्हा त्या दौऱ्यात असताना त्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिथला सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मान केलेला आहे. सो आपण बघूयात कुठल्या कुठल्या देशांनी कोणकोणता पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलाय. सो देशांची नावं लक्षात ठेवा. कोणकोणते देश आहेत, तर एक देश आहे पापुआ न्यू गिनी आणि दुसरा देश आहे फिजी. सो ह्या दोन देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्या त्या देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान दिलेले आहेत. इथं बघा नरेंद्र मोदींचे फोटोग्राफ्स आम्ही टाकलेत जेव्हा की त्यांना त्या ठिकाणी तसे सन्मान दिलेले आहेत. सो पापुआ न्यू गिनीचा पुरस्कार आहे ग्रँड कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू नावाचा पुरस्कार आहे आणि फिजीचा पुरस्कार आहे
कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजिक. मला असं वाटत नाही की आयोग या ठिकाणी तुमच्या पुरस्काराच्या नावावरती प्रश्न विचारेल, परंतु हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो की असे कोणते 2 देश आहेत, त्या 2 देशांनी मे 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केलं. पापुआ न्यू गिनी आणि फिजी हे दोन्ही पॅसिफिक महासागरातले बेटीय देश आहेत, आयलँड कंट्री त्या ठिकाणी आहेत. दोन्ही पॅसिफिक बेटावरील देशांमध्ये परदेशी व्यक्तींना सर्वोच्च सन्मान मिळण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे. क्वचितच अशा प्रकारे दुसऱ्या देशातल्या नागरिकांना पापुआ न्यू गिनी आणि फिजीकडून सन्मानित त्या ठिकाणी केलं जातं. ओके, येस. चलो, जर ह्या सगळ्या व्हिडिओच्या PDF तुम्हाला हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मंथ वाईज PDF अवेलेबल होतील. जे तुम्हाला सर्व PPTवर दिसते ते एक्झॅक्टली नोट्स फॉर्मॅटमध्ये आम्ही बनवलेलं आहे. सो तुमचा अभ्यास आणखीन चांगला व्हायचा असेल तर तुम्हाला नाममात्र शुल्कामध्ये आम्ही 21 रुपयात या ठिकाणी ह्या PDFs अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो मिथुन भोसले स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल होतील. ओके, येस. नंतर क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जो आहे त्या पुरस्काराची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. तो पुरस्कार आहे लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार. ओके, हा क्रीडा क्षेत्रातील नोबेल देखील त्या ठिकाणी समजला जातो. ओके, सो बघूयात आपण हा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे, काय कॅटेगरी त्या ठिकाणी आहे. सो या पुरस्कारामधला पहिली महत्त्वाची कॅटेगरी आहे सर्वोत्तम पुरुष खेळाडू. ओके, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर. सर्वोत्तम पुरुष खेळाडू जो आहे तो लिओनेल मेस्सीला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सगळ्यांना माहित आहे लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार त्या ठिकाणी आहे आणि याच्याच नेतृत्वाखाली 2022ला त्या ठिकाणी अर्जेंटिनानं फुटबॉलचा वर्ल्ड कप देखील त्या ठिकाणी जिंकलेला होता. सो लिओनेल मेस्सी हा फुटबॉलशी संबंधित खेळाडू आहे, अर्जेंटिना देशाचा आहे, पॅरिस सेंट जर्मेन नावाच्या फुटबॉल क्लबकडून तो खेळतो. त्याला हा पुरस्कार दुसऱ्यांदा त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच्यापूर्वी 2020 मध्ये देखील हा पुरस्कार त्याला त्या ठिकाणी मिळाला होता. सो याच्या अगोदर कधी मिळाला होता हे विचारणार नाही. सो फक्त दुसऱ्यांदा मिळाला होता हे चांगलं लक्षात ठेवा. साधा सिंपल प्रश्न विचारू शकतो की लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारामध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? लिओनेल मेस्सी. ओके, येस. नंतर आपण बघणार आहोत सर्वोत्तम महिला खेळाडू, बेस्ट स्पोर्ट्स विमन ऑफ द इयर. ती कोण आहे? तर जमैकाची धावपटू शेली ॲन फ्रेझर प्राइज. ओके, फार मोठं नाव त्या ठिकाणी आहे. तुम्ही फ्रेझर हा शब्द लक्षात ठेवला तरी चालेल किंवा यातला फक्त शेली हा शब्द लक्षात ठेवला तरी काहीही हरकत नाही. ओके, सो 2 तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. ओके, एक वर्षातला सर्वोत्तम पुरुष खेळाडू तो आहे लिओनेल मेस्सी आणि वर्षातली सर्वोत्तम महिला खेळाडू त्या ठिकाणी आहे शेली ॲन फ्रेझर प्राइज, जी जमैकाची धावपटू त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आणखीन कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत? तर वर्षातला सर्वोत्तम संघ, बेस्ट टीम कुठली आहे? सर्वोत्तम संघ तर अर्जेंटिनाचा पुरुष फुटबॉल संघ. याच पुरुष फुटबॉल संघानं 2022चं फुटबॉल विश्वविजेतेपद देखील जिंकलेलं आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर तो आहे कार्लोस अल्कराज, एक स्पेनचा टेनिसपटू आहे. आतापर्यंत आयोगाने लॉरियस क्रीडा पुरस्कारावरती प्रश्न विचारताना सर्वोत्तम पुरुष खेळाडू आणि सर्वोत्तम महिला खेळाडू याच्यावरतीच प्रश्न विचारलेला आहे, परंतु आणखीन आयोगाने जर एक्सटेंड केलं तर माहीत असावं म्हणून मी हे त्या ठिकाणी टाकलेलं आहे. सो अर्जेंटिनाचा पुरुष फुटबॉल संघ वर्षातला सर्वोत्तम संघ आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर कार्लोस अल्कराज आहे, जो स्पेनचा टेनिसपटू आहे. बेस्ट पुनरागमन, बेस्ट कमबॅक ऑफ द इयर जे आहे ते ख्रिस्टियन एरिक्सन याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे, जो डेन्मार्कचा फुटबॉलपटू आहे. आणि सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू, जे काही अपंग कॅटेगरीतले खेळाडू आहेत त्यापैकी कोण आहे? तर तो दिव्यांग खेळाडू आहे कॅथरीन डिब्रनर, जो स्वित्झर्लंड देशाचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आलं लक्षात. पण त्यातल्या त्यात तुम्हाला 2 नावं चांगले लक्षात ठेवायचे आहेत, लिओनेल मेस्सी आणि शेली ॲन फ्रेझर प्राइज. ओके, येस. चलो, आता हा पुरस्कार काय प्रकार आहे? तर हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली 2000 मध्ये. क्रीडा क्षेत्रातील नोबेल असं हा पुरस्काराचं ओळख त्या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार विजेता पहिला खेळाडू टायगर वुड्स. टायगर वुड्स यांना पहिल्यांदा हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता, जे अमेरिकेचे गोल्फपटू आहेत.
सर्वाधिक वेळा हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर रॉजर फेडरर जो स्वित्झर्लंडचा त्या ठिकाणी टेनिसपटू आहे जो मागच्या वर्षी रिटायर त्या ठिकाणी झाला, त्याला एकूण 6 वेळा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या कॅटेगरीमध्ये 5 वेळा आणि सर्वोत्कृष्ट पुनरागमनामध्ये 1 वेळा आहे. याचा अर्थ 5+1 असा त्या ठिकाणी त्याला 6 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. हा आहे रॉजर फेडरर, तो त्याच्या 6 ट्रॉफीसोबत त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. यापैकी 5 वेळा त्याला बेस्ट पुरुष खेळाडूचा आहे आणि एकदा कमबॅक ऑफ द इयर त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी कमी त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर आहे ग्लोबल गोल्ड पुरस्कार. ओके, गोल्डन ग्लोब नाही, थोडं वेगळं नाव आहे बघा, ग्लोबल गोल्ड पुरस्कार. ओके, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, त्याला आपण PGCIL असं देखील म्हणतो. सो या एका महारत्न कंपनीला अशा प्रकारे हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. कशासाठी तर CSR ॲक्टिव्हिटीसाठी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे काय सार्वजनिक क्षेत्रातल्या किंवा खाजगी क्षेत्रातल्या ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांना वर्षाअखेर जो काही मोठ्या प्रमाणात नफा मिळतो त्या नफ्यामधला काही खर्च त्यांनी CSR ॲक्टिव्हिटीवरती करावा लागतो. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, समजा एखादा ग्रामीण भाग आहे तिथं शाळाच नाही तर शाळा बांधून देण्यासाठी ह्या कंपन्या इनिशिएटिव्ह घेतात आणि या नफ्यातून काही खर्च शाळा बांधणीसाठी करतात, किंवा बाल आरोग्य असेल किंवा अंगणवाडी स्थापन करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल. सो सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्यांना जो काही नफा होतो त्या नफ्यातून त्यांनी काही सामाजिक जबाबदारीच्या हेतून काही कामं करण्यासाठी हा पैसा खर्च करावा, म्हणून त्याला CSR ॲक्टिव्हिटी म्हणतो. सो ह्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं जो काही त्यांना वर्षाअखेर नफा मिळाला त्यातला महत्त्वाचा किंवा जास्ती खर्च त्यांनी CSR ॲक्टिव्हिटीसाठी केला होता, म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. द ग्रीन ऑर्गनायझेशन नावाच्या संस्थेनं त्यांना ग्लोबल गोल्ड पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनची स्थापना 1989 आहे. गुरुग्राम इथं मुख्यालय आहे. महारत्न या कंपनीला दर्जा आहे आणि केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही संस्था त्या ठिकाणी आहे. सो आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला साधाच प्रश्न विचारेल की ग्लोबल गोल्ड पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महारत्न कंपनीला देण्यात आलेला आहे, तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ओके, येस. जर तुम्ही अजूनपर्यंत आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक त्या ठिकाणी करू शकता. तुमचे लाईक्स आमच्यासाठी फार जास्त महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल काही सूचना द्यायच्या असतील किंवा तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडले असतील तर तुम्हाला तशी काही सूचना करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण असेच दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर देखील त्या ठिकाणी करू शकता. सो आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. नंतर आहे सत्यजित रे स्मृती पुरस्कार. सगळ्यांना माहीत आहे सत्यजित रे हे चित्रपटसृष्टीतील योगदान देणारे एक भारतीय व्यक्ती आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिलेला आहे. अशोक राणे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे एक चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. 76वा जो काही कान्स फिल्म फेस्टिवल झाला त्याच्यामध्ये हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. फ्री प्रेस की इंडिया नावाची एक संस्था आहे, त्यांच्याकडून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. बेसिकली चित्रपटाच्या संदर्भात लेखन करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आहे. सो मला असं वाटते की आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. सत्यजित रे स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्यांचं नाव आहे अशोक राय. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजन आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अतिशय शॉर्ट आणि क्रिस्पमध्ये आपण परत एकदा सगळे पुरस्कार त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, पहिला पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघितला होता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला दिला जाणारा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार पुस्तकाचा मूळ लेखक आणि त्याचा अनुवादक यांना विभागून दिला जातो. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी गोस्पोडिनो जे बल्गेरियाचे आहेत आणि अँजेला रोडेल ज्या अमेरिकेच्या आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही अगदी स्टार करून ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट लिहून ठेवा की या कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे, तर टाइम शेल्टर.
टाइम शेल्टर ही पहिलीच बल्गेरियन कादंबरी आहे जिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. घोषणा 4 मध्ये 2005ला हा पुरस्कार, पूर्वी त्याला मॅन बुकर इंटरनॅशनल असं म्हटलं जायचं कारण मॅन ग्रुप करून दिला जायचा, परंतु 2019 मध्ये स्पॉन्सरशिप बदलल्यामुळे या पुरस्काराचं नाव आंतरराष्ट्रीय बुकर करण्यात आलं. हाच पुरस्कार क्रँकस्टार्ट फाउंडेशन कडून दिला जातो. पुरस्काराची रक्कम चांगली लक्षात ठेवायची आहे, 10,000 पाऊंड आहे, डॉलर नाही. डॉलर दिलं तर आयोगाचं वाक्य चुकीचं असेल. हा पुरस्काराची रक्कम लेखक आणि अनुवादकांना विभागून त्या ठिकाणी दिली जाते. 2016 पर्यंत हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जात असे, परंतु आता दरवर्षी त्या ठिकाणी दिला जातो. कोणत्याही इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार, मात्र पुस्तकाचं प्रकाशन UK किंवा आयर्लंडमध्ये झालं पाहिजे. जगातील सर्व लेखकांसाठी हा पुरस्कार खुला आहे. मागच्या वर्षीचा पुरस्कार गीतांजली श्री आणि डेझी लॉकवेल यांना देण्यात आला टॉम्ब ऑफ सँड या पुस्तकासाठी, पण पुस्तकाचं मूळ भाषा होती हिंदी आणि पुस्तकाचं मूळ नाव होतं रेत समाधी. त्यामुळं माहिती असू द्या, गीतांजली श्री या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या आणि एकमेव लेखिका त्या ठिकाणी आहेत, भारतीय लेखिका. ओके. नंतर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हेर डी ला लिजन डी ऑनर पुरस्कार टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. ओके. नंतर आहे बघा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर लिओनल मेस्सी. दुसऱ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू त्या ठिकाणी आहे. सर्वोत्तम महिला खेळाडू जमैकाची धावपटू शेलियान फ्रेझर प्राइज. सर्वोत्तम संघ अर्जेंटिनाचा पुरुष फुटबॉल संघ. ब्रेक थ्रू ऑफ द इयर कार्लोस अल्कराज. ओके. सर्वोत्कृष्ट पुनरागमन क्रिस्टियन इरिक्सेन आणि दिव्यांग खेळाडू कॅथरीन ड्रिब्रनर जो स्वित्झर्लंडचा आहे. ओके. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार रॉजर फेडररला मिळालेला आहे, 6 वेळा. ओके. क्रीडा क्षेत्रातील नोबेल समजला जातो. ग्लोबल गोल्ड पुरस्कार पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मिळालेला आहे CSR ॲक्टिव्हिटीसाठी. 1989 मध्ये या कंपनीला ची स्थापना करण्यात आली. गुरुग्राम इथं मुख्यालय आहे. या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा त्या ठिकाणी आहे. ओके. सत्यजित रे स्मृती पुरस्कार अशोक राणे या मराठी लेखकांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. फ्री प्रेस की इंडिया संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. सो बेसिकली सिनेमाच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा पुरस्कार त्या ठिकाणी आहे. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.